जय शिवराय मित्रांनो अतिशय मोठ्या विरोधानंतरही काहीसा बदल करून शक्तीपीठ महामार्ग हजारो कोटी रुपयाच्या निधीसह पुन्हा एकदा प्रस्तावित करण्यात आलेला आहे। सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये या महामार्गाला अतिशय मोठा विरोध आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या भागातील काही अलाइनमेंट चेंज करण्यात आलेले आहे। यापूर्वीच आपण सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या गावामधून हा महामार्ग जाऊ शकतो याच्याबद्दल माहिती घेतली होती आणि बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या की सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गावांबद्दल सुद्धा नक्की माहिती देण्यात यावी। याच पार्श्वभूमीवरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोलापूर नंतर पुढे साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामधून सांगलीतील कोणत्या गावामधून हा महामार्ग पुढे जाणार आहे हेच थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण पाहिलेले की तरंगफळ पासून गारवड या गावापासून पुढे हा महामार्ग सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। आता सातारा जिल्ह्यामध्ये याच्यातील पहिलं गाव असणारे कारखेल, जलबावी आणि कारखेलच्या मधून हा महामार्ग सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। वीर संताजी घोरपडे समाधीस्थळ जे आहे त्या समाधीस्थळाच्या जवळून हा महामार्ग सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। याच्यामध्ये माळशिरस मसवड जो रोड आहे त्या रोडला या ठिकाणी तो छेदून जाणार आहे। पुढे हवालदारवाडी असेल, पर्यंती असेल अशा गावामधून हा महामार्ग पुढे प्रवास करणार आहे। खडकी आणि भाटकीच्या मधून हा महामार्ग पुढे जाणार आहे वरकुटे मसवड। वरकुटे मसवड म्हणजे मसवड आणि वरकुटे मसवडच्या मधून, मसवडच्या वरच्या बाजूनं हा जाणार आहे वाकी आणि वरकुटे मसवडच्या मधून। त्याच्यानंतर पुढचं गाव लागणार आहे दिवाड। आता दिवाड गावामध्ये याचा प्रवास खूप मोठा असणार आहे। दिलबागवाडी आणि धामणीच्या मधून दिवाड मधून हा प्रवास करणार आहे आणि दिवाडमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र याचं जाण्याची शक्यता आहे। दिवाडमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित होणार आहे। याच्यानंतर गातेवाडी ढाकणीच्या मधून हा पुढे कुकुडवाड, कानेरवाडी अशी जी काही गाव आहेत या गावांच्या मधून हिवारवाडीला येणार आहे। हिवारवाडीवरून पुढे विखाळे, अनफाले याच्या मधून पुढे तो भिकावाडीकडे येणार आहे। आता भिकावाडी आणि मायनी ही सातारा जिल्ह्यातील शेवटचं गाव आपण या ठिकाणी म्हणू शकता मायनी। या मायनीच्या आणि भिकावाडीच्या मधून हा पुढे सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। सांगली जिल्ह्यामध्ये माहुली आणि वालखड या दोन्ही गावाच्या मधून याचा प्रवास असणार आहे। वालखड मधून हा पुढे जाणार आहे भेंडवडेकडे। भेंडवडेच्या पुढून भाग्यनगर आणि नागेवाडीच्या मधून याचा थोडी अलाइनमेंट चेंज होऊन आनंदपूर अर्थात घाणवडच्या वरून हा महामार्ग हिंगा, गाडे आणि घाणवडच्या मधून पुढे नेवरीच्या दिशेने जाणार आहेत। नेवरीच्या जवळून, अगदी जवळून पुढे हा आंबेगाव आणि धावळेश्वरच्या मधून पुढे जाणार आहे। या ठिकाणी एक मोठं गाव लागणार आहे ते म्हणजे विटा। विटेच्या साईडनं, विटा आणि आंबेगावच्या मधून हा महामार्ग पुढे जाणार आहे। सेलकबाव, कालंबी, याच्यानंतर पंचलिंग नगर, भालवणी या गावांच्या मधून हा पुढे जाणार आहे वांगी आणि शिरगावच्या दिशेनं। आता शिरगावच्या जवळून हा पुढे जाणार आहे याचा प्रवास देवराष्ट्रेच्या दिशेनं। रामपूर, जाधवनगर ही जी काही गाव आहेत या गावाच्या आणि देवराष्ट्रेच्या मधून, शिरगाव आणि देवराष्ट्रेच्या मधून याचा प्रवास पुढे होणार आहे कुंभारगावच्या दिशेनं। कुंभारगावच्या अगदी जवळून कुंडलकडे हा महामार्ग येणार आहे आणि कुंडलच्या इथून याची थोडी अलाइनमेंट चेंज होणार आहे। कुंडल आणि घोगावच्या मधून जे काही शारे दुधोडी किंवा दुधोडी नावाची जी गाव आहेत, कुंडल, घोगाव आणि दुधोडी याच्यामधून पुढे हा कृष्णा नदीकडे येणार आहे। कृष्णा नदीवरती या ठिकाणी पूल असणार आहे। मसूची वाडी आणि सटापेवाडीच्या मध्ये, दुधोडी आणि सटापेवाडीच्या मध्ये कृष्णा नदीवरती या ठिकाणी याच्यावरती पूल येण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा अलाइनमेंट चेंज होऊन हा बोरगावच्या दिशेनं खाली येणार आहे। नवेखेड, जुनेखेड हे जे काही गाव आहेत या गावाकडे या ठिकाणी बोरगावच्या दिशेनं येणार आहे। मित्रांनो, हा प्रवास करत असताना या ठिकाणी एक महत्वाचा असा या महामार्गाला एक अडथळा निर्माण होऊ शकतो तो म्हणजे सागरेश्वर अभयारण्य। देवराष्ट्रे, कुंभारगाव, जे काही ताकारी ही गावं आहेत या गावाच्या मध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सागरेश्वर अभयारण्य 1972 मध्ये दुष्काळाच्या वेळी हे फुलवलेले एक अभयारण्य आणि या अभयारण्यामुळे सुद्धा या महामार्गाला काहीसा या ठिकाणी बाधा येऊ शकते, मोठा विरोध या ठिकाणी होऊ शकतो। पुढे कृष्णा नदी ओलांडून हा बोरगाव, नवेखेड, जुनेखेड जे काही गाव आहेत ही ओलांडून पुढे उरण ईश्वरपूर जे एक मोठं गाव आहे या गावाच्या जवळून तुजारपूर या गावातून, या तुजारपूरमधून हा जाणार आहे पुढे कामरी आणि एडेनिपाणीच्या मधून। एडेनिपाणीच्या पुढे आल्यानंतर इटकरी आणि एडेनिपाणीच्या मध्ये NH4 आपला जो पुणे बँगलोर महामार्ग आहे या पुणे बँगलोर महामार्गाला हा छेदणार आहे आणि इथून पुढे परत आणखीन अलाइनमेंट चेंज होणार आहे। एलूरच्या आणि कुर्लापच्या मधून हा खाली जाणार आहे कुदळवाडीकडे, आयतवडे, खुर्द आणि कुदळवाडीच्या मधून हा पुढे आपला प्रवास सुरू करणार आहे कोल्हापूर दिशेनं।
आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याची एंट्री होणार आहे, ती वारणा नदी ओलांडून. वारणा नदी ही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची हद्द आहे आणि या दोन्ही गावांच्या मधून पुढे जुनं पारगाव जे गाव आहे, या जुने पारगावकडे हा आपला प्रवास करणार आहे, म्हणजे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एंट्री करणार आहे. मित्रांनो, या पुढील व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या अलाइनमेंट बद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. सिंधुदुर्ग असेल किंवा इकडे मराठवाड्यातील जे उर्वरित राहिलेले जिल्हे आहेत त्याच्याबद्दल देखील अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याबद्दल किंवा या महामार्गाबद्दल पर्टिक्युलर काही माहिती हवी असेल किंवा इतरही काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.